तिथेच सध्या डॉक्टर त्यांच्यावरती उपचार करतायत। पोलीस बंदोबस्त मात्र वाढवलेला आहे। या घडामोडींकडे लक्ष असेलच, मात्र सध्याची आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेलं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन हे आता आणखी तीव्र होत असल्याचं दिसतंय। कारण मुंबईतल्या आझाद मैदानावरती हे आंदोलन सुरूच आहे। दरम्यान मनमाडमध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलंय। मनमाडमध्ये एसटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईच्या दिशेनं आंदोलनासाठी निघालेले होते, मात्र मनमाडहून पंचवटी एक्सप्रेसनं मुंबईच्या दिशेनं आंदोलक निघण्याच्या वेळी या 21 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। दुसरीकडे नवी मुंबईतून सुद्धा आझाद मैदानाकडे निघालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना तिथल्या तिथे रोखण्यात येतंय। टोल नाक्यावरती गाड्या अडवल्या जात आहेत। आझाद मैदानात आधीच असंख्य कर्मचारी आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणखी काही कर्मचारी राज्याच्या विविध भागातून मुंबईमध्ये येण्याचा प्रयत्न करतायत। मात्र मनमाडमधून जे 21 कर्मचारी पंचवटी एक्सप्रेसनं मुंबईसाठी निघालेले होते, त्या 21 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलंय। दुसरीकडे खारघर टोलनाक्यावर सुद्धा काही आंदोलकांना ताब्यात घेतलं गेलंय। त्यांची कसून तपासणी होतीये आणि त्यांना टोलनाक्यावरतीच रोखलं जातंय। एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईमध्ये येण्यापासून रोखलं जातंय आणि खारघर टोलनाक्यावरती गाड्या अडवल्या जात आहेत, त्यांना देखील तिथे ताब्यात घेतलं गेलंय। राज्यातला एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे आणि या संपात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून एसटी कर्मचारी मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि त्यांना थोपवण्यासाठी राज्य सरकारनं सुद्धा पोलीस बळाचा वापर करायला सुरुवात केलेली आहे। मी आता आहे खारघरच्या टोल नाक्यावरती, ज्या टोल नाक्यावरती पोलिसांनी हा सगळा बंदोबस्त लावलेला आहे। आपण या दृश्यांमध्ये बघू शकता की पोलीस इथं मोठ्या प्रमाणात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी करतायत आणि एसटी कर्मचारी हे मुंबईत जाऊ नयेत याच्यासाठी खबरदारी घेतली जाते। त्यांच्या गाड्या रोखल्या जात आहेत आणि ही मोठी गाड्यांची रीग सुद्धा इथं लागलेली आपण दृश्यांमध्ये बघतोय। खरं तर याबद्दल पोलीस काही बोलायला तयार नाहीयेत, वरिष्ठांचे आदेश आहेत एवढंच ते सांगतायत। पण एसटी कर्मचाऱ्यांचा हा जो संप आहे तो संप मोडून काढण्यासाठी पोलीस प्रशासनाची मदत घेतली जाते का, आझाद मैदानावर आंदोलकांनी येऊ नये याच्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत का, हा प्रश्न आहे। कारण येणारी प्रत्येक गाडी ही तपासली जाते। जर त्याच्यात एसटी कर्मचारी असतील तर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेलं जात आहे आणि त्यांना ताब्यात घेतलं जात आहे। त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यातला संप हा दिवसागणिक अधिक तीव्र होत असताना प्रशासन सुद्धा हा संप थोपवण्याचा प्रयत्न करत आहे। विलास बडे, न्यूज 18 लोकमत, खारघर, नवी मुंबई।